glue all the pieces back together. Yeah, you take all my wrongs and make them better. Yeah, you're making me wanna try forever. And I feel so free, oh my sweet baby. चार पाच सहा सात आठ नऊ आता येईल मग पुढे अजून येतील. नाही तुम्ही द्या पहिला शॉट. का म्हणजे डुग्याबद्दल दोन शब्द सांगायचे. हृदयांशला आम्ही प्रेमाने डुगू बोलतो आणि आम्ही म्हणजे माझा दुसरा मुलगाच आहे तो. तर आणि त्याचे बाबा नसले की तो आमचा असतो, त्याचे बाबा असले की तो आमचा अजिबात नसतो. बाबा नसले, आता इतक्या दिवस बाबा नव्हते, तो एवढा छान माझ्याशी बोलत होता. तो मला बेबी म्हणतो लाडाने, मला पण खूप आवडतं. तर हॅपी बर्थडे हृदयांश. असं हे त्याचे पॅटर्न आहे खडूस आहेत, म्हणजे असं मी रुसतोय असं दाखवायचं. हे दे मला खाऊ दे. बाबी इकडे ये. हृदयांशांच्या आयुष्यात आल्यापासून खूप काही सगळं चेंज झालं. आमची लाईफस्टाईल चेंज झाली. परत त्याच्यासाठी सगळं चाललेलं असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपसपर्यंत फक्त हृदयांश 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 एवढंच असतं. डुगी कोण आहे? त्याचं आम्ही शॉर्ट फॉर्म त्याला डुगी ठेवले. डुगी त्याच्या मामाने ठेवले ते नाव. आणि तो आता असं आहे की तो सगळ्यांच्या लाडाचा झालाय. म्हणजे त्याचा मामा असू दे, मामी असू दे, आणि मे बी मामीला तो बेबी बोलतो. एक युनिक नाव त्याने ठेवलंय बेबी. त्याचे काका काकी सगळ्यांचा तो फेवरेट झालाय. बाबा मम्मी बेबी. आणि तो आल्यापासून आमचं आयुष्य खूपच सुंदर झालंय. आणि म्हणजे तो जेव्हा माझ्या हातात आला, मी जेव्हा पहिल्यांदा त्याला बघितलं तेव्हा ती फिलिंगच वेगळी होती. त्याच्यानंतर मग जसं जसं तो मोठा होत गेला, तो आमच्याशी खूप अटॅच झाला. पण तो मेन म्हणजे त्याच्या बाबांशी खूप अटॅच झाला. बाबा आणि पप्पांना आणि मग त्याचं हे चालूच असतं, म्हणजे त्याचं रुसणं, त्याचं हसणं, त्याचं पळणं, ते सगळं. त्याच्यासाठी खूप सॅक्रिफाईस केले आम्ही त्या गोष्टीचा. नायनावरती 5-6 वर्ष तरी आम्ही वेट केला असेल त्यासाठी, एवढा आनंद घेण्यासाठी वगैरे. आणि तो आहे त्याच्यामुळे आता आम्ही आहोत. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला खूप आवडतात. पप्पा पप्पा का मम्मा? पप्पा पप्पीच्या मम्मीला मम्मीला हृदयांश सगळ्यांचा खूप लाडका घरातल्यांचा. कधी त्याच्यामुळं आम्ही खूप खुश झालोय घरातले. माझं तर खूप लाडका आहे. माझ्यापेक्षा बाबांचा भरपूर लाडका आहे. बाबाचा जीव प्राण आहे हृदयांश. मामीला तर बेबीच बोलत असतं. माझी बेबी माझी बेबी. मामी त्याला मामीचा पण खूप लाडका आहे तो. म्हणजे घरातल्या सगळ्यांचा, मामा मामी आजी आजोबा सगळ्यांचा लाडका आहे हृदयांश. दादा पण आमचा खूप छान आहे.
दादा सगळ्या गोष्टी त्याला देतो. दोघांची भांडणं होतात पण दोघं परत परत एकत्र येतात थोड्या गोष्टीवरून. नातवाला म्हणजे माझ्याबद्दल चांगलं सुखी राहावं, चांगलं व्यवस्थित, आणि बर्थडेचे हार्दिक शुभेच्छा. डुगू माझा भाचा आहे आणि तो खूप गोड आहे आणि म्हणजे खूप प्रेमळ आहे. तो थोडा शैतान पण आहे, खूप चांगला आहे. आणि त्याला डुगू नाव मीच दिलंय त्याच्या आई वडिलांच्या आधी, कारण की जेव्हा त्याला मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला ते डायरेक्टली नाव आठवलं आणि मी त्याला दिलं. हॅपी बर्थडे डुगू. नमस्कार, मी अमोल, डुग्गूचा मोठा काका. डुग्गू प्रचंड गोड आहे, ठीक आहे. त्याला प्राण्यांची फार आवड आहे, ठीक आहे. त्याची प्राण्यांची आवड अशीच वाढत राहो, ठीक आहे. आणि त्याला पुढच्या आयुष्यात त्या जे काय त्याच्या आवडीचं आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचं करिअर जोपासता यावं आणि त्याच्यामध्ये प्रचंड सक्सेस मिळो त्याला, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आय विश अ व्हेरी हॅपी बर्थडे टू डुग्गू. डुगू मला भाऊ आहे, तो मला खूप आवडतो. हॅपी बर्थडे डुगू. हॅपी बर्थडे हृदयांश, खूप खूप मोठा हो. हृदयांशच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय हृदयांश, मी हाय हृदयांशची आत्या आणि हे हृदयांशचे मामा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या वाढदिवसाला खूप एन्जॉय केलंय, खूप मजा केली आहे. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीसाठी आम्ही मामा आणि ही तुझी आत्या सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. ऑल द बेस्ट. हॅपी बर्थडे. गुड्डू आमचा खूप हुशार आहे आणि शहाणा पण आहे. त्याला एलिमेंट्स खूप आवडतात, जास्त करून त्याला हॉर्स खूप आवडतं. ऋतू काकावरतीच गेलेला आहे आणि काका ऋतू ऋतू सारखा आहे. काकीवर गेलाय, काकावर नाही गेलाय, ऋतू काकीवर गेलाय. 1 2 3 काय बोलू ते तर सांग. थांबा, परत लागायचं. आणि ऋतू कोणाचा? काकीचा. काकाचा मी हृदयांची आत्या आणि हा मामा. हे बाबा हे एकदा मी रिहर्स करतो आणि मग परत वाटल्यास हे करूया आपण.